आम्हाला. युअर मॅजेस्टी, आम्ही अनेक स्फोट ऐकले आहेत. सर्वांची खात्री आहे की तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंडाची तयारी करत आहात. बंड? एक छोटीशी मुलगी ती करणार बंड? बंडाचं बीज लहानपणापासूनच पेरलं जातं युअर मॅजेस्टी. चल पवन. चल. कलेक्टर साहेब, या अवखळ मुलीच्या वतीने आम्ही क्षमा. आजोबा नाही, मी या गोऱ्यांची क्षमा नाही मागणार. या तीराने विस्फोट केला होता म्हणून, कारण की याच्यात दारू आहे. एक लहानशी मुलगी ती करणार बंड? बंडाचं बीज लहानपणापासूनच पेरलं जातं युअर मॅजेस्टी. तात्या, हा तर श्रीमंत साहेबांचा घोडा आहे. नानासाहेब आणि मनू कुठे आहेत? काका, सगळी हनुमान टेकडी पिंजून काढली, पण श्रीमंत सरकार आणि मनूचा कुठेही पत्ता नाही लागला. काय करू ह्या मुलीचं? अरे अरे देवा, हे काय झालं? काय झालं श्रीमंतांना? अप्पा, ते नाना भाऊ आणि मी तीर चालवत या होतो. नादी, त्यांचा आधी घोडा. आत घेऊन चला. अप्पा, चला, माझं चला, ऐकून चला, तरी घ्या, चला, अप्पा. उचला. अप्पा, ऐका तरी, उचला मी याला. काय घेऊन म्हणते ते. अप्पा, अप्पा, आम्ही काहीच नाही केलं. आमचं म्हणणं तरी ऐका अप्पा. अप्पा. नाना नाना नाना. नाना नाना. अरे देवा, माझ्या नानाला काय झालंय? कोणीतरी राजवैद्यांना बोलवा. नाना. आणि श्रीमंत सरकाराला सूचित करा. तात्या, तुम्ही स्वतः असताना अशी गत कशी झाली आमच्या नानाची? वहिनी साहेब, अजून काय घडलं ते कळलेलं नाहीये. म्हणून श्रीमंतांना सांभाळून घेऊ. अहो, ती सांभाळून काय आणणार? तिच्याच मुळे तर माझ्या नानाची ही दशा झालीये. इथे यावं राजवैद्य. थांब, तू आत नाही जाऊ शकत. अगं पण का? आजी साहेबांचा आदेश आहे. त्या बघ, आजी साहेब तुलाच बोलवत आहेत. अरे थांब. आई. हो, बोल बोल आई. बोल. नाना. वैद्यराज, माझा नाना, माझा नाना ठीक तर होईल ना? राणी साहेब, बाहेरच्या जखमांची काही काळजी नाहीये. आपण थोडा संयम ठेवावा. ईश्वर सर्व नीट करेल. मी औषध तयार करतो. अरे देवा, माझा नाना. जाऊबाई, शांत व्हा. ग्रहदशा ठीक नाहीये. मंगळाची महादशा चालू आहे आणि शनी पण वक्री आहे. मकर संक्रांतीपर्यंत सगळं नक्की ठीक होऊन जाईल. पण तोपर्यंत नानाला मनूच्या सावलीपासूनही दूर ठेवा.
महादशा करून टाकली आहेस तू नानाची. नाना भाऊ, तुम्ही सांगत का नाही काय माझ्यामुळे तुम्ही पडलात? इथे सगळे मलाच दोषी समजतायत. माझा घोडा. बस बस, आणखी काही सांगायची आवश्यकता नाहीये. तू आता आराम कर. नाना भाऊ, तुम्ही सगळं काही सांगा ना. नाना आता आई साहेब, नाना भाऊ हेच सांगायचा प्रयत्न करत होते की त्यांचा घोडा चित्रकूट बिथरून गेल्याने ते त्यांना सांभाळू नाही शकले आणि दरीमध्ये कोसळले. तेव्हा आम्ही गेलो आणि त्यांना. गप्प बस. आजी साहेब, मनूला श्रीमंत सरकारने दरबारात बोलवलंय. जा, भोग आपल्या कर्माची फळं. हे समजा तू बनवलास. हो, आम्ही बनवलंय. आम्ही म्हणजे तुझ्या सोबत आणखीन कोणी लोक आहेत? नानासाहेब, त्याचे छोपे नाही नाही, हे तर आम्ही एकटीने बनवलंय. तू बनवलास? हे कसं होऊ शकता? आम्ही अरे तू दूर ठेव याला. नाही, आम्ही ह्याला. असे बाजूला ठेव. Amazing. हे कसं बनवला या छोट्याशा पोरीने? सर, विश्वास नाही बसतोय की या मुलीने असं फॅटल वेपन बनवलंय. विचार कर, जर सगळ्या मुली हिच्यासारख्या झाल्या तर या कंट्रीतून आम्हा ब्रिटिशांना पळायचा रस्ता पण नाही मिळणार. मेन्सन साहेब, मी तुम्हाला आश्वासन देतो, पुन्हा हे असं होणार नाही. झालं तर कमिशनर साहेब, आता तर तुमची खात्री पटली ना की हे सगळं या मुलांचा ही डेडली वेपन्स मुलांचा खेळ आहे. काय म्हणणं आहे आपलं? कमिशनर साहेब, आम्ही आपली पुष्कळ काळजी घेतो. युअर मॅजेस्टी, आम्ही पण आपल्याला नेहमीच सपोर्ट केलाय. बट दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. जर आपण ठरवलं तर सगळं काही ठीक होऊ शकेल. बघा कमिशनर साहेब, आम्ही आपणास खुश करून टाकू, पण ही गोष्ट इथेच दाबून टाका.
तर मग ही डेडली वेपन्स इथून कुठेही जाणार नाही. अनादा धमाका. ओ माय गॉड, ही बघा, ही मी जप्त केली आहे. ही बघा, ही मी जप्त केली आहे. ती तर आम्ही स्वतः तुमच्या समोर ठेवली आहे, ज्याने तुम्हाला विश्वास वाटावा की या मामूली तिराने Your Majesty knows very well that your company provides you with the full pension and full protection. Yet you go on to test firing these fatal weapons. I can feel a bagavat against the East India Company. This will be viewed very seriously by our Governor General. Your Majesty, जर आपण पुण्यांदा अशी ऍक्टिव्हिटी केली तर तुमची पेन्शन बंद करण्यात येईल. बट इट वुड बी काढून घेण्यात येईल. या उपर पण नाही मानलात तर तुम्हाला सामान्य माणसासारखा आमच्या कोर्टात हजर राहावं लागेल. I hope you understand your situation, Your Majesty. आजोबा, मोरोपंत, या वेळेस तर तुमच्या मुलीने हद्द केली. या वयाच्या मुली तर बाहुला बाहुलीशी खेळतात. जरा समजवा तिला. जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासय फलम लभेत संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशया अष्टभ्य ब्राह्मणेभ्यस्य लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादः. हे गणपती बाप्पा, मला क्षमा कर. काल आजोबा पण माझ्या आप्पांवर बरेच नाराज झाले होते. सर्व माझ्यामुळे होत आहे ना? पण का? मी तर सर्वांचं भलंच करते, तरी पण इतकं वाईट घडतंय. सुख करता दुःख हरता तर तुम्ही आहात आणि माझा स्वभाव तर जाणताच ना. जर माझी काही चूक झाली असेल तर दंड मला द्या, माझ्या आप्पांना का देत आहात? पाहिलत ना किती उदास होऊन निघून गेले.
हे पहा, जर आमच्या आप्पांच्या मनाला जरा देखील दुःख झालं ना तर आम्ही गणेश चतुर्थीचे व्रत तर अवश्य करू, पण भोजन करू आम्ही. हा, ऐकलत ना? आता आम्ही निघतो. आप्पा, आप्पा हे तुम्ही- बस, आजपासून हे सगळं बंद. पण का? इतका अनर्थ झाल्यावरही विचारतेस का? तुम्हीच हे बोलताय आप्पा? जेव्हा मी लहान होते तेव्हा दसऱ्याला कुणी मला हे आणून दिलं होतं? हो, कारण तेव्हा मला हे ठाऊक नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टींना तू तुझ्या जीवनाचं ध्येय बनवशील. तुझ्या एका तीराने बेटा, एका तीराने अख्ख्या पिठूरला हलवून टाकलं. मनू, हे गोरे श्रीमंत सरकारांकडून पिठूरच नव्हे, पेशवाई हिसकावून घ्यायची धमकी देत आहेत. एक काळ होता जेव्हा या मराठा पेशव्याचं नाव ऐकताच मोठमोठे राजे सरदार कापत असत, आणि आज तोच पेशवा बाजीराव त्याच्याच महालामध्ये या गोऱ्यांच्या धमक्या ऐकायला विवश झालाय. केवळ तुझ्यामुळे बेटा. माझ्यामुळे? आप्पा, तुमच्या तोंडून जेवढी अंगाई गीतं नाही ऐकली मी, तेवढ्या वीरकथा ऐकल्यात. अहिल्याबाई, ताराबाई, चांदबिबी. हो हो, मी वीरकथा ऐकवल्या होत्या तुला. पण बेटा, ह्याचा तर विचार कर. आपणच काय 10,000 कुटुंब श्रीमंत सरकारांच्या दयेवर अवलंबून आहेत. आपल्याला तर झोपडीतून महालापर्यंत आणलं त्यांनी, आणि आता आपण त्यांचं दुःख वाटून घेण्याऐवजी वाढवायचं कारण ठरायचं. तू तर नानासाहेबांना पण. नाना भाऊ? आप्पा, नाना भाऊ तर अभिमन्यूच्या प्रमाणे चक्रव्यूहाची 7ही द्वारं तोडण्याच्या गप्पा मारतात, पण स्वतःच रक्त पाहून बेशुद्ध झाले. कोणी हे पण नाही विचारलं की मी कसं त्यांना आपल्या घोड्यावर घालून घेऊन आले ते. बस दोष देत राहिले. मनूने केलं, मनूने केलं. काय? जेव्हा नाना पडले तेव्हा तिथे कुणीच नव्हतं? हो आप्पा, तिथे कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. तुला भीती नाही वाटली? भीती वाटायची संधीच नाही मिळाली आप्पा. भाऊसाहेब, आखाड्यातून मंगल आलाय. मनुताईला तात्या गुरुंनी बोलावलंय. आप्पा, मी जाऊ? नाही. हो पण आप्पा, आज तात्या गुरुंनी आम्हाला दुधारी शिकवायचं वचन दिलंय. जाऊन त्यांना सांगा आजपासून मनू आखाड्यात नाहीये. बरं. नाही नाही, काय आहे आप्पा? मनू बेटा, इथे सगळे तुझ्या आचरणाच्या विरुद्ध आहेत. श्रीमंत सरकार पण त्यांच्याच आज्ञेनुसार आता तुला मुलींसारखंच राहावं लागेल.